भावानो हरियाणाचं पण एक वैशिष्ट्य आहे, बघू शकताय. आपण बघतो ना गहू कुठून येतात एवढं, म्हणजे पंजाब हरियाणा, तर पूर्णपणे टोटल तुम्हाला बघाल तिकडे गहूच बघायला दिसणार. आता तिथं औषधी टाकायचे चालू आहे बघा, तिथं काकाही टाकते ती. तुम्ही ह्या साईडला जाऊन बघितलं तर तिकडे गहू दिसणार, तिकडं पूर्ण बघितलं तर तुम्हाला गहू दिसणार. पूर्ण बघाल तिकडं बाग चार तर म्हणजे समजा आहे तसं दिसणार. तरी अशी गावाची खेती होती इकडं. अजून टाइम आहे आताशी गव्हाणी म्हणजे ही झाले औषधी मारायची समजा चालू आहे, पाणी आज काय सोडायची एकदम असा एकदम अंदाज. आणि आपण सायकलवर निघालो आपल्या वैष्णव देवीला. आणि सध्या तर आपण चालतो NH 44वर आहे. NH 44 दिल्ली टू चंदीगड हायवे जम्मू काश्मीर. तर या हायवेनं आम्ही आता सध्या तर निघालोय, आता हरियाणामध्ये आहे. तर फायनल तुम्ही बघितलं असणार की गहू कसं म्हणजे एवढा गहू ही ती शेती. तर पंजाब हरियाणामध्ये एवढा अतिशय गव्हाचं प्रमाण एवढं जास्त आहे नाही, काय सांगायचं एवढं नाही. म्हणून आपलं गहू एवढं हे केलं तर एकदम असंच आहे. आणि व्हिडिओ पण नवीन आहे तर फॉलो जरूर करा, कारण का असं तुम्हाला नवीन नवीन अपडेट देत राहतोय. तर तुम्ही सात समजून द्या बाकीचं. चला आता मोर पाणी कसलं जायचं आपल्याला.